ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी रखमाबाई गंगाधर चौधरी आईंना आपल्यातून जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केला त्या आईंचे 4 मुलं आदरणीय पुंडलिक भाऊ चौधरी, गणपत भाऊ चौधरी, राजाराम भाऊ चौधरी, खंडेराव भाऊ चौधरी आणि त्याच्यानंतर त्यांच्या 2 मुली आहेत सुमनताई गवळी आणि सौ कमल अर्जुनराव उशीर असा हा त्यांचा सगळा परिवार, नातू नाती पुतणी असा हा सगळा परिवार आणि या सगळ्या परिवारातून एक आई आज आपल्यातून निघून गेली आहे. तिला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या परिवाराने आयोजित केला. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, श्रोते मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचयात असणारा गोड असा भंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठाल विठाल आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आम्हाला प्रत्येकाला सांगतात. आता कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आजचं जे काही कीर्तन आहे जे गेले त्यांच्याकरता नाही, तर जे लोक जिवंत आहेत ना मग त्यांनी आपलं उरलेलं आयुष्य कसं घालवायचं त्याचं महत्त्व सांगणार असा अभंग. मग या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आम्हाला प्रत्येकाला उपदेश करून सांगतात. तुकोबार म्हणतात, बाबांनो जन्माला आले ना तर त्या ठिकाणी या जगात तुमचं आमचं काही चालत नाही. माणूसच काय देवाच्या सत्तेने चालतो, सगळं जगच भगवंताच्या सत्तेने चालते. तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून या शरण आलो. तुकोबार काय म्हणतात, संत महात्मे म्हणतात, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, वेद देखील भगवंताच्या सत्तेशिवाय बोलत नाही. सूर्याशी चालणे तुझे बळे, भगवंताच्या सत्तेशिवाय सूर्य उगवत नाही, सूर्य मावळत नाही. वृक्षाचं पान देखील भगवंताच्या सत्तेशिवाय हलत नाही. ढगातून फाल्याचा थेंब सुद्धा भगवंताच्या सत्तेशिवाय गळत नाही. मग जग जर भगवंताच्या सत्तेनं चालतंय तर माणूस हा ज्याच्या त्याच्या सत्तेनं चालू शकतो का? आज बरेच लोक जीवन जगतात असं म्हणतात, हे कमवलं ना माझं, मी कमवलं, हे शरीर मी कमवलं, हा बंगला मी कमवला, ही गाडी, हे सगळं मी कमवलं, माझ्या आई बापाने काही केलं नाही, हे सगळं मी कमवलं, अशी बरीच लोक म्हणतात. पण तुम्हाला सांगते, जे लोक मी म्हणतात ना सगळं काही भगवंताच्या मनात आहे, आले देवाजीच्या मनात. मग मी कमवलं असं म्हणायचं नाही. एखाद्या माणसानं मोठा बंगला बांधला, कुठेतरी जागा जमीन वगैरे घेतली, काहीतरी जरी केलं ना त्याने एकच म्हणायचं, मला जे दिलंय ते माझ्या भगवंताने माझ्या देवाने दिले. आणि असं जर तुम्ही म्हणालात ना भगवंत तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला अजून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुठलीही गोष्ट करताना सगळं जग त्या ठिकाणी देवाच्या सत्तेने चालते. आपल्या देहावर देखील त्या परमेश्वराची सत्ता आहे. कारण महाराजांनी म्हटलंय, आपण देखील चालतोय, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले शरीर चाले हे शरीर कुणाच्या सत्ते, आपलं शरीर कुणाच्या सत्तेने चालते, कोण बोलविते हरिवीण.
तुम्हाला मला बोलवणारा परमेश्वर आहे. एक हवी ऐकवी एक नारायण, डोळ्यानं जग दाखवणारा परमेश्वर आहे, कानानं ऐकवणारा परमेश्वर आहे, पायानं चालवणारा परमेश्वर आहे, हातानं चांगलं वाईट काम करून घेणारा परमेश्वर आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, माणसाने एखाद्या टायमाला एखादं काम कमी करा पण तयाचे भजन चुकू नये. त्या देवाचं भजन करणं मात्र माणसाने कधी चुकवायचं नाही. पण आपली कंडिशन अशी आहे, आपण सगळ्यात अगोदर स्थान देतो ते संसाराला आणि मग स्थान देतो ते भगवंताला. एखाद्या कार्याच्या निमित्ताने आपण जर चाललो, तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते का आपला जीव हा संसारामध्ये जास्त गुंतलेला असतो बरं का. एखादी स्त्री उदाहरणार्थ आळंदी पंढरपूर त्र्यंबकेश्वर कुठली तरी पायी वारी करण्याकरता निघाली. बरेच वर्ष तिने संसार केला, बरेच वर्ष प्रपंच केला. मग ती म्हातारी विचार करते का आता बरेच वर्ष आपण संसार केला, आता इथून पुढे दरवर्षी फक्त पंढरपूरची पायी वारी करायची, महिनाभर जायचं, घरचं काही होऊ दे, अशी ती बोलते. मग ज्या टायमाला वारकरी निघतात त्या टायमाला ती आजी काय करते, आपली बॅग बिग भरते, हातामध्ये बॅग घेते आणि सरळ घरातून बाहेर निघून जाते. जाते का महिला मंडळ? तुम्ही जाता, पण तुम्हाला सांगते ती जाते, पण तिची गंमत अशी आहे, तिने हातामध्ये बॅग घेतली, घरातून बाहेर निघाली, ओट्यावर बॅग ठेवते, घरात जाते. सुनबाई मी आता काय महिनाभर येत नाही, मागच्या पुढच्या कड्या जरा व्यवस्थित लावत जा. परत जाते, म्हणताना आजी परत जाते, हातामध्ये बॅग घेते, ओटा उतरते, परत मठ बाग येते, म्हणते सुनबाई मी महिनाभर चालले, आता काय येणार नाही, रात्री झोपताना गॅसचं बटन जरा बंद करत जा, मुला बाळांकडे जरा लक्ष देत जा. म्हणजे ती जरी चालली ना, ती मनापासून सरळ निघून जाते का. म्हणून तर म्हण पडली ना, आवाज चालली पंढरपूरला, आवाज चालली पंढरपुरा, 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 आवाज चालली पंढरपुरा. मला बोलायचीच गरज नाही, त्यांनाही माहिती. सगळे पूर्वीपासूनची मन आहे, आवाज चालली पंढरपुरा आणि येशी पासून येती घरा. म्हणजे आपण जरी भगवंताच्या कार्याला जरी चाललो, आपण सरळ जात नाही, आपला जीव त्या ठिकाणी पूर्णपणे त्या संसारामध्ये त्या प्रपंचामध्ये गुंतलेला असतो. पण महाराजांनी म्हटले तुम्ही कितीही संसारामध्ये जीव गुंतवा, प्रपंचातल्या माणसांकरता तुम्ही कितीही त्याला जीव लावा, कितीही प्रेम द्या, पण तुम्हाला खरं सांगते प्रपंचातले माणसं, संसारातले माणसं आपल्यावर प्रेम करतात कुठपर्यंत, आपल्या जवळ जोपर्यंत धन पैसा संपत्ती आहे तोपर्यंत. तुमच्या गळ्यात दाग दागिने वगैरे असतील, जवळ पैसा असेल तर त्या ठिकाणी मुलं सुनबाई म्हणते मी सांभाळतो, ते म्हणतात आम्ही सांभाळतो. पण ज्या दिवशी तुमच्या जवळ काहीच राहत नाही त्या दिवशी तुम्हाला कोणी सांभाळत नाही. सगळे लोक प्रेम करतात ते पैशावर. तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते का, एका गावामध्ये दोघी सासू सुना राहायच्या. तिला एकच मुलगा होता, तो दिवसभर बिचारा कामावर जायचा. पण दोघी सासू सुना अशा होत्या का आताच्या काळामध्ये कंडिशन अशी झाली, एक सुनबाई आपल्या एका सासूला देखील आज सांभाळायला तयार होत नाही. एकच सासू घरात असते, एक सुनबाई असते, एक मुलगा असतो, पण तरी सुद्धा ती सुनबाई काय सांगते का आज आपण आपल्या घरात फक्त आपण दोघं आणि आपली मुलं, याच्यापेक्षा तिसरा माणूस घरामध्ये नको. आज सुनबाई आपल्या त्या ठिकाणी सासूला एक्सेप्ट करायला तयार नाही. स्वतःची आई आली तर 2-4 महिने ठेवून घेईल, पण सासूला मात्र घरात ती सांभाळायला तयार होत नाही. मग दोघी जणी अशा होत्या, एकाच घरात राहायच्या, गॅसही एकच, किराणा सामान सगळं एकच. पण अगोदर सासूचा सुनेचा स्वयंपाक झाला का मग सुनबाई स्वयंपाक करायची, सुनेचा झाला का सासू स्वयंपाक करायची. आता असं करता करता त्या सासूला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, पण बिचारी तिचा स्वयंपाक करायची. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काय ग तुझी सासू आता म्हातारी झाली, एवढ्या वर्ष तिने करून खाल्लं, एक सासू तुझ्यासाठी करते, नवऱ्यासाठी करते, आणि सासूसाठी एखादी भाकर जास्त केली तर काय होईल तुला. पण ती सुनबाई ऐकायला तयार नाही, कुणाचंच ऐकत नव्हती. गावातले सगळे लोक तिला सांगून सांगून कंटाळले. आता असं एक दिवस असं करता करता तिची सासू अचानक गेली कळताना महिला मंडळ गेली. आता गेल्यानंतर तिने जे रडायला सुरुवात केली ना जोर जोरात, का 2 मिनिटांमध्ये सगळा गाव त्या ठिकाणी गोळा झाला सासू गेला म्हणून. सगळ्या नातेवाईकांना फोन केले, सगळे नातेवाईक मंडळी वगैरे त्या ठिकाणी जमले. आता नातेवाईक जमल्यानंतर तिने अशी रडायला सुरुवात केली ना का अक्षरशः सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून ती रडायला लागली. आणि नातेवाईक कौतुक करू लागले, अरे किती सुनेचा सासूवर जीव असेल, किती सुनेचा सासूवर प्रेम असेल. सासू गेली तर सुनबाई सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते. पहिली सुनबाई बघितली का ती अशी रडते म्हणून.
सगळे नातेवाईक कौतुक करू लागले. आता शेजारच्या ज्या बायांना तिची रोजची परिस्थिती माहित होती त्यांना असा राग आला आणि त्यांनी विचार केला की अरे जिवंतपणी सासूला कधी तुकडाभर भाकर खायला दिली नाही आणि मेल्यावर नातेवाईकांना दाखवण्याकरता सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते. शेजारच्या बायांना काय राहवलं नाही. त्या उठल्यान म्हटल्या काय ग अगं जिवंतपणी सासूला कधी तुकडाभर भाकर खाऊ घातली नाही आणि मेल्यावर नातेवाईकांना दाखवण्याकरता सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते. अगं कशाला खोटं प्रेम दाखवते. ती उठली आणि ती म्हटली बघा मी रडते म्हणजे काय मला सासू मेल्याचं दुःख झालं नाही. मी रडते म्हणजे काय मला माझं तिच्यावर प्रेम होतं अशातली गोष्ट नाही. म्हटले मग रडते कशा करता खोटं खोटं प्रेम कशाला दाखवते. म्हटली कसं आहे ना आमच्या आत्याबाई गेल्या पण त्यांच्या कपाटात त्यांचे जुने दागिने सोनं नाणं पैसा बिसा भरपूर त्यांनी कपाटात ठेवलाय. पण त्यांच्या चाव्या नेहमी त्यांच्या कमरेला असायच्या आणि त्या मेल्यापासून मी शोधते का यांनी चाव्या नेमकं कमरेच्या कुठल्या कोपऱ्याला ठेवल्यात. म्हणजे संसारातली माणसं जरी आपल्या करता रडली ना त्याच्या पाठीमागे त्यांचा कुठला तरी स्वार्थ असतो. म्हणून महाराजांनी म्हटलंय संत महात्मे जरी सांगतात ना संत महात्मे प्रमाणाशिवाय बोलत नाही. सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न. महाराजांनी म्हटलंय का जरी रडते ना तिच्या अंतरात्म्यात वेगळं काही असतं. आपण मेल्याचं दुःख जगाला होत नाही. जोपर्यंत आपल्या जवळ धन आहे पैसा आहे संपत्ती आहे तोपर्यंत लोक मानतात. आणि म्हणून महाराजांनी सांगितलंय का आत्ताच्या काळामध्ये ज्याच्याकडे सगळ्यात मोठा पैसा त्याला सगळ्यात मोठी मान्यता. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. संत महात्मे म्हणतात आताच्या काळामध्ये ज्याच्याकडे सगळ्यात मोठा पैसा ना त्याला सगळ्यात मोठी मान्यता. जोपर्यंत तुमच्या जवळ पैसा आहे तोपर्यंत 15 लोक तुमच्या गाडीत काय फिरतील, तुमची चप्पल काय उचलतील, तुमचे कपडे काय उचलतील, तुमचे भांडे काय उचलतील. पण ज्या दिवशी तुमचा जवळचा पैसा संपला का आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला कुत्र सुद्धा विचारत सगळे लोक प्रेम करतात ते पैशावर. कबीर महाराजांनी सुद्धा म्हटलंय सबा पैसे का भाई दिल का साथी नाही कोई. महाराजांनी म्हटले सगळे लोक प्रेम करतात ते आपल्या पैशावर. माणसावर प्रेम करायला या जगात कुणीच रिकामा नाही. बरेच लोक म्हणतात त्याचं माझ्यावर प्रेम आहे माझं त्याच्यावर प्रेम आहे पण सगळं काही ढोंग आहे. तुम्हाला एक सुंदर उदाहरण म्हणून सांगते. एका गावात एका मित्राला दुसरा मित्र भेटला त्यानं त्याला सांगितलं म्हटलं अरे उद्या माझं कोर्टामध्ये जरा कोर्ट मॅरेज आहे आणि तू माझ्या लग्नाकरता जरा कोर्टामध्ये ये. याच्या मित्राने सांगितलं उद्या सोमवार आहे मला थोडंसं माझं अर्जंट काम आहे मला काय तुझ्या लग्नाला यायला जमणार नाही. हवं तर मी मंगळवारी माझ्या वहिनींना भेटण्याकरता येतो. म्हटलं ठीक आहे. आता मंगळवारचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी याचा मित्र त्याच्या घरी गेला तर हा खुर्दा त्या ओट्यावर खुर्ची टाकून असा मस्तपैकी बसला होता. तो म्हटलं काय रे झालं का लग्न कुठे माझी वहिनी. म्हटलं अरे कशाचं लग्न कशाची वहिनी. म्हटलं अरे परवाच तर म्हटलं उद्या माझं लग्न नाही आज म्हणतो कशाचं लग्न कशाची वहिनी. जरा घोटाळा झाला. म्हटला काय. म्हटलं अरे लग्न करण्याकरता कोर्टामध्ये गेलो आमचं नाव पुकारलं आता आमचं लग्न लागणार कोर्टाची पायरी चढायची आणि तिनं मला प्रश्न विचारला आपण दोघं जण लग्न करतोय पण तुझ्या नावावर बँकेमध्ये पैसे किती. मी सांगितले 1 रुपया सुद्धा नाही. ती म्हटली मग जमणार नाही पैसा नाही तर लग्न कशाला करायचं. म्हटलं तशीच ती कोर्टातून पळून गेली ना तिने काही माझ्याशी लग्न केलं नाही. म्हटला मूर्ख आहेस तू. म्हटला का. म्हटला माझ्याही बाबतीमध्ये असंच घडलं म्हणून तर मी तुझ्या लग्नाकरता कोर्टामध्ये आलो नाही. म्हटलं काय घडलं रे. म्हटलं कसं आहे ना मलाही एका मुलीशी लग्न करायचं होतं म्हणून आम्ही दोघं जण कोर्टामध्ये गेलो. आमचा नंबर आला कोर्टाची पायरी चढायची आणि तिनं मला प्रश्न विचारला आपण दोघं जण लग्न करतोय पण तुझ्या नावावर बँकेमध्ये पैसे किती. मी सांगितले 1 रुपया सुद्धा नाही. ती म्हटली मग जमणार नाही मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही. तू म्हटला थांब तुला खरं सांगतो माझ्या नावावर 1 रुपया जरी बँकेत नसेल ना
पण माझा सगळ्यात छोटा चुलता आहे, त्याच्या लग्नाला 20-25 वर्ष झाले, त्याच्या पोटी मात्र एकही मुलबाळ नाही. त्याची जवळजवळ 100 एकर जमीन आहे, 4-5 गाड्या आहेत, 2-4 बंगले आहेत, त्याला काही मुलबाळ नाही. आणि एकदा का माझा काका गेला का त्याच्या सगळ्या इस्टेटीचा मालक मी एकटाच होणार. असं म्हटल्यानंतर तो म्हटला ती मुलगी कोर्टातून जे पळत सुटली, डायरेक्ट माझ्या घरी गेली आणि तिनं माझ्या काकाशीच लग्न केलं. का सब पैसे का भाई दिल का साथी नाही कोई. म्हणून महाराजांनी म्हटलंय जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंत लोक आपल्याला मानतात. म्हणून महाराजांनी म्हटलंय संसारा करता वेडी होऊ नका, वेड व्हायचे भगवंता करता वेड व्हा. तुम्हाला प्रेम करायचं तुम्ही भगवंतावर करा, कारण माझ्या भगवंताला दुष्काळ पडलाय. भगवंत म्हणतात जे भक्त माझं मनापासून गुणगान करतात ते भक्त मला प्राणापेक्षा प्रिय आहेत. परिप्राणा होडी परवते मज आवडते निरोते, ते भक्ती चरित्राते प्रशंसती. भगवंत म्हणतात जे भक्त रात्रंदिवस माझं गुणगान करतात, माझं भजन करतात, पूजन करतात, ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत. म्हणून माझा भगवंत भुकेलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. महाराजांनी म्हटले थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. माझ्या भगवंताला दुष्काळ पडलाय. दुष्काळ पडलाय म्हणजे तुमच्या आमच्या सारखा ओला दुष्काळ. सध्या तुम्हाला दुष्काळ कसा आहे? ओला दुष्काळ. पण आपल्याला सध्या दुष्काळ पडलाय तो ओला. कधी कधी कोरडा दुष्काळ पडतो, काहीच पिकत नाही. या वर्षी आलं तेही निघून गेला. आपल्याला दुष्काळ पडलाय तो ओला. पण माझ्या भगवंताला दुष्काळ पडलाय हाची दुष्काळ तयाला. कसाचा? थोर प्रेमाचा भुकेला. भगवंत एकच विचार करतात माझे भक्त माझ्यावर प्रेम कधी करतील, माझी भक्ती कधी करतील, मला मनापासून शरण कधी येतील. आपल्या भक्ताची माझा भगवंत त्या ठिकाणी वाट बघतोय. कारण महाराजांनी म्हटलंय आमच्या देवाची परिस्थिती आज अशी झाली. भगवंत म्हणतात मी फक्त तुमच्या प्रेमाचा भुकेलेला आहे. भगवंत आपल्याकडे धन पैसा संपत्ती मागत नाही, त्याला हवं आहे ते आपल्या भक्ताची भक्ती. कारण माझा भगवंत आपल्या भक्ताची भक्ती त्या ठिकाणी बघत असतो. तुम्हाला एक सुंदर उदाहरण म्हणून सांगते का ज्या टायमाला कौरव पांडवांमध्ये नेहमी भांडणं व्हायची. भांडण होण्याचं कारण एकच का दोघा भावांमध्ये जमिनीचा वाद. आजही बऱ्याच भावाभावांमध्ये भांडणं होतात, त्यालाही कारण असतं ते जमिनीचा वाद. म्हणजे ही जमिनीच्या वादाची भांडणं काही आत्ताची नाही तर ती पूर्वीपासूनची परंपरा. आता दोन भावांमध्ये जमिनीवरून जर भांडण होत असेल ना तर गावातली चांगली प्रतिष्ठित माणसं त्या ठिकाणी दोन भावांमध्ये समझोता करण्याकरता येतात. तसं कौरव पांडवांमध्ये भांडणं व्हायची ना, म्हणून त्यांच्यामध्ये समझोता करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले आणि भगवंताने सांगितलं हे कौरवांनो, हे पांडवांनो, रोज जमिनीवरून भांडण्यापेक्षा असं करा अर्धी अर्धी जमीन तुम्ही वाटून घ्या ना. दुर्योधन उठला आणि म्हटलं भगवंता अरे जमीनच काय, सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा पांडवांना देणार नाही. आता असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत नाराज झाले. भगवंत निघाले. एक जण म्हटले देवा अहो जेवून जा. देव म्हटले नाही, जिथं तुम्ही माझं ऐकत नाही तिथं जेवण्यात काय अर्थ आहे. भगवंत तिथून निघाले. फार भूक लागली होती. भगवंताने आपला रथ वळवला विदुर काकाच्या झोपडीकडे. हाक मारली विदुर काका फार भूक लागली, खायला काहीतरी घेऊन या. विदुर काका झोपडीमध्ये नव्हती, विदुर काकाची पत्नी मात्र झोपडीमध्ये होती. भगवंताचा आवाज ऐकला. विदुर काकाची पत्नी झोपडीच्या बाहेर आली. भगवान परमात्मा रथातून खाली उतरले. भगवंताला त्या ठिकाणी विदुर काकाच्या पत्नीनं पाहिलं आणि त्या ठिकाणी विदुर काकाची पत्नी भगवंताच्या तोंडाकडे बघू लागली. कारण माझा भगवंत लावण्य सुंदर, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. भगवान परमात्मा दिसायला जरी सावळा आहे ना, पण त्याच्या समोर चंद्र सूर्याचं तेजही फिक्क आहे. इतका सुंदर भगवान परमात्मा पाहिला.
आणि त्या ठिकाणी विदुर काकाची पत्नी भगवंताच्या तोंडाकडे बघू लागली. भगवंत म्हटले, काकी अहो तोंडाकडे काय बघता, फार भूक लागली, तोंडाकडे बघून पोट भरणार आहे का, पटकन माझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन या. विदुर काकाची पत्नी पळत गेली. भगवंतांना तिने पाहिलं होतं, ती पूर्णपणे मोहून गेली होती, घरामध्ये पळत गेली. एक कच्ची केळी तिने आणली, ती केळी सोलली आणि प्रेमाच्या भरामध्ये त्या कच्च्या केळाचा मधला भाग तिने फेकून दिला आणि कच्च्या केळाचं साल तिने भगवंताला भरवायला सुरुवात केली. कच्च्या केळाचं साल भगवंतांनी खाल्लं. आनंदाने त्या ठिकाणी भगवंत ते केळाचं साल खातायत. तेवढ्यात विदुर काका आले. विदुर काकाने हा सगळा प्रकार पाहिला. विदुर काका ओरडले, अगं जगाच्या मालकाला तू काय करतेस, कच्च्या केळाचं साल भरवतेस. विदुर काकाची पत्नी भानावर आली, लाजली, घरामध्ये त्या ठिकाणी पळत गेली. विदुर काका तिच्या पाठीमागे पळत गेले. घरामध्ये त्या ठिकाणी पिकलेली केळी पडली होती, ती केळी आणली, सोलली, त्या पिकलेल्या केळाचं साल फेकून दिलं आणि मधला मागाचा गोड भाग भगवंताला भरवायला सुरुवात केली. देवानं त्या केळीचा एक घास खाल्ला आणि देवानं तोंड वाकडं केलं. विदुर काका म्हटले, काय झालं देवा. देव म्हटले, विदुर काका खरंच सांगू का, कच्च्या केळाच्या सालामध्ये जे प्रेम होतं ना, ते पिकलेल्या केळाच्या मगामध्ये नाही. थोडक्यात काय, माझा भक्त मला काय देतो यापेक्षा किती प्रेमानं देतो, त्याच्या पाठीमागचं प्रेम माझं भगवंत बघतो. तुकोबाराय म्हणतात, न म्हणे उचिष्ट अथवा थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे. भगवंताच्या भक्ती पुढे प्रेमापुढे. आपण एखाद्या सणासुदीच्या निमित्ताने आई घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करते. एखादा छोटासा मुलगा मुलगी मध्येच पुरण काय खाते, गुळच काय खाते, भजेच काय खाते, कुरड्याच काय खाते. आई काय म्हणते, बाळा आज सण आहे आणि देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरातल्या माणसाने उष्ट करायचं नाही. पण भगवंत म्हणतात, ते उष्ट असलं तरी मला चालेल, ते थोडं असलं तरी मला चालेल, पण ते देताना त्याच्या पाठीमागे तुमचं प्रेम, तुमची भक्ती महत्वाची आहे. न म्हणे उचिष्ट अथवा थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे. म्हणून माझा भगवान परमात्मा जो आहे ना, त्या ठिकाणी महाराजांनी म्हटले, देवाच्या मनात जे आलं ना तेच माझा भगवान परमात्मा करत असतो. अभंगाचे प्रत्यक्ष आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. एकदा का भगवंताच्या मनामध्ये आलं का त्या ठिकाणी तुमचं आमचं कोणाचंही काही चालत नाही, तेथे कोणाचे चालेना. तो का म्हणे आले समर्थाचे म्हणा, जरी होय राणा रंक त्यांचा. तुकोबाराय म्हणतात, एका क्षणामध्ये राजाचा रंक, रंकाचा राजा करण्याची ताकद माझ्या भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून सगळं काही देवाच्या सत्तेने चालते. आज आपण या ठिकाणी बसलो हेच खरंय. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला आज असं वाटतंय का मी चांगला आहे, मला अजून काही झालं नाही, मी बिनधास्त 100 वर्ष जगेल, जास्तही जगेल पण कमी नाही, असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला वाटतं, अगदी मलाही वाटतं, मला काय झाले, मी अजून चांगली आहे, मी बिनधास्त 100 वर्ष जगेल.
पण आज आपण या ठिकाणी चालतोय बोलतोय हेच खरंय, उद्या आपलं काय होईल याची गॅरंटी नाही, कारण भगवंताच्या मनामध्ये कधी काय येईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. भगवंताच्या मनात आलं ते देव करतो. म्हणून महाराजांनी म्हटलंय या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला मृत्यू लोक असं म्हटलेलं आहे, हा मरणाऱ्या लोकांचा लोक आहे. आणि या ठिकाणी जो जो जन्माला आला ना त्याला प्रत्येकाला या लोकातून जायचंय. मग तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर तुम्हाला मरणही चांगलं, स्वर्गात जागाही चांगली मिळेल. आणि तुम्ही वाईट जर कर्म केलं तर महाराज म्हणतात तुम्हाला नरकात जावं लागेल. कारण हरिविन जन्म नरकाची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. महाराजांनी म्हटलंय तुम्ही जर देवाचं नामचिंतन जर केलं नाही तर तुम्ही नरकात जाल, नरकाची पैजाणा, तुम्ही नरकात जाल. आणि यमाचे पाहुणे लवकर होणार, यमाचा पाहुणा जर लवकर व्हायचं नसेल तर महाराजांनी म्हटलंय असं काहीतरी करा का इथून स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाही. ऐसी या साधन करा काही, ऐसी या साधन करा संत महात्मे म्हणतात, एकनाथ महाराज काय म्हणतात, कायसिया साधन करा काही, असं काहीतरी साधन करा तेने नव्हे जन्म यमाची यातना. तुम्हाला इथून गेल्यानंतर यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाही ना, असं काहीतरी साधन करा. मग ते साधन म्हणजे कुठलं तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते, नाम संकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. महाराजांनी म्हटलं यमाच्या यातना सहन कराव्या लागणार आणि असं साधन म्हणजे नाम संकीर्तन. कीर्तन श्रवण करणं, भजन श्रवण करणं, प्रवचन श्रवण करणं हे या कलियुगातलं सगळ्यात मोठं साधन आहे. कारण महाराजांनी म्हटलं या कलियुगामध्ये जाणत्या जाणतेपणे आपल्या हातून अनेक पापही घडणारच. कारण हे कलियुग म्हणजे कली पापाची मूर्ती, हे कलियुग म्हणजे पापाची मूर्ती आहे. नाम खग घेऊन याती. पण महाराजांनी म्हटलंय या कलियुगाची कंडिशन अशी आहे, आपण एखादी गोष्ट पुण्य म्हणून करायला गेलो तर आपल्या हातून पापच घडणार. पुण्य करता होय पाप. मग तुम्ही सांगाल ताई पुण्य करायला गेलो तर पाप कसं घडतं, तुम्हाला एक साधं उदाहरण म्हणून सांगते की ज्याप्रमाणे एखादा कसाई त्या गाईला घेऊन रस्त्यानं चाललेला आहे, आपल्याला माहिती आहे हा कसाई आहे, हा हिला कापणार आहे. पण तेवढ्यात काही वेळात ती गाय त्या कसाईच्या हातून सुटते, ती आपल्या समोरून पळते. तो कसाई म्हणतो का हो दादा इथून तुम्ही गाय पळताना बघितली का. आपण विचार काय करतो, हा कसाई आहे, हा हिला मारेल. आणि आपण जर त्याला नाही म्हटलो ना, नाही बाबा मी काय गाय बघितली नाही, आपण त्याला जर नाही म्हणालो ना तर खोटं बोलल्याचं पाप आपल्याला लागतं. आणि आपण जर त्या कसाईला गाय जर दाखवली ना तर तिलाही कापल्याचं पाप आपल्याला लागतं. मग आपण त्या कसाईला गाय दाखवायची का नाही दाखवायची, पुण्य म्हणजे काय पाप म्हणजे काय. कुठलीही गोष्ट करा, महाराजांनी म्हटले पुण्य करता होय पाप, आपल्या हातून पापच घडणार. कारण हे कली म्हणजे पापाचीच मूर्ती आहे. मग महाराजांनी म्हटलं या कलियुगामध्ये आपल्या हातून काही जाणत्या अजाणतेपणे जी पाप घडत असतील ना, या पापाचा नाश या कीर्तनामध्ये होतो. काही काही बरीच लोक अशी म्हणतात की ताई या जगामध्ये माझ्यासारखा पुण्यवान माणूस नाही, मी कधी कुणाचा खून केला नाही, कुणावर अन्याय अत्याचार कधी केला नाही, कधी कुणाचं मन दुखवलं नाही, कधी कुणाला वाईट बोललो नाही, माझ्यासारखा पुण्यवान माणूस या जगात कुठलाच नाही. पण प्रत्येक माणसाला मी सांगते
का आज इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या हातून काही ना काहीतरी पाप रोज त्या ठिकाणी घडतंय. ते पाप म्हणजे कुठलं? खून केलं म्हणजे पाप नाही. मग ते पाप म्हणजे कुठलं? तर तुम्हाला सहज उदाहरण देऊन सांगते का आज रस्त्यानं चालताना आपल्या पायाखाली किडा मुंगी सारखे दिवसाला शेकडो जीव मेले जातात. आपल्याला त्याची कल्पना आहे का? सहजच तुमच्याकडे मच्छर आहेत ना, डास. मग डास जर आपल्या हातावर आपल्या समोर बसला आणि तो जर आपल्याला चावला, आपण म्हणतो काही चल, आपण त्याला काय करतो? लगेच मारतो. त्याला मारलं म्हणजे आपण एका जीवाचा खून केला ना. एखादी मुंगी जर आपल्या हातापायाला चावली तर आपण तिला म्हणतो का चल बाजूला हो, चावली तरी बाजूला हो, आपण तिलाही लगेच मारतो ना. मग महाराजांनी म्हटले असे जाणते अजाणतेपणे आपल्या हातून दिवसाला शेकडो पाप आपल्या हातून घडतात ना. मग या पापाचा नाश या कीर्तनामध्ये होतो. तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही सगळेजण जेवढे आता कीर्तनाला आलात ना, माझ्या सगळ्यांसगट आपल्या हातून जी जाणते अजाणतेपणे जेवढी पापं घडली असतील ना, त्या सगळ्या पापाचा नाश आज या ठिकाणी 2 तास या कीर्तनामध्ये होणार आहे. आणि कीर्तन संपल्यानंतर तुमच्यासारखा पुण्यवान माणूस या जगात नसेल, तिथून पुढचं जाऊ द्या. पण महाराजांनी म्हटले आतापर्यंत जेवढी पाप झाली ना, जळतील पापे जन्मांतरीचं मनाचं सांगत नाही, संत महात्म्यांनी सांगितले. म्हणूनच तर आमच्या संत महात्म्यांनी ही रोजची कीर्तनाची, भजनाची, प्रवचनाची परंपरा सुरू केली. याला कारण का? ही जर कीर्तन भजन श्रवण जर केली नसती ना, तर आज आपल्या पापाचे डोंगरच्या डोंगर लागले असते. पण त्या पापाचा नाश या कीर्तनामध्ये होतो. म्हणून सांगितले नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरी. मनापासून तुम्ही त्या परमेश्वराची भक्ती करा, मनापासून त्या देवाला शरण जा. मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. म्हणून महाराजांनी म्हटले आपण संसारूपी भवसागराच्या अलीकडे आहोत आणि आपल्याला पलीकडे नेणार आहे तो भगवान परमात्मा, तरुण नेणार आहे तो परमात्मा. संसारातल्या लोकांच्या बोटाला जर धरलं ना, त्या ठिकाणी तुम्हाला मध्येच बुडून मरावं लागेल. पण भगवंताच्या बोटाला जर धरलं ना, तरच त्या ठिकाणी तुमचा संसार तो भवसागर त्या ठिकाणी पार होईल. अन्यथा आपला सागर, संसारूपी सागर कधी पार होणार नाही. म्हणून महाराजांनी सांगितले जन्माला आले, ज्या संसारामध्ये आपण जन्माला आलोय दुःख बांधवडी, हा संसार म्हणजे अतिशय दुःख रूप आहे. आणि या संसारामध्ये आपण कितीही सुख मिळवण्याचा प्रयत्न केला ना, महाराज म्हणतात या संसारामध्ये जन्माला आले, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सुख या संसारामध्ये मिळणार नाही, कारण हा संसारच मुळात दुःख रूप आहे. महाराजांनी म्हटले तुम्ही एखाद्या कडुनिंबाच्या झाडाला 100 क्विंटल गुळ घाला, 100 क्विंटल साखर घाला, कडुनिंबाची पानं फुलं फळ गोड येतील का? त्या निंबाची निंबोळी वरून दिसायला पिवळी पिवळी अगदी आंब्यासारखी असते, पण ती निंबोळी कधी गोड लागते का? नाही. कारण तिचं मुळच जर कडू आहे तर त्या ठिकाणी महाराजांनी म्हटले तिची फळं तरी गोड येतील का? तसं या संसाराचं मुळच जर दुःख रूप आहे तर दुःखरूपी संसाराची फळं देखील तुम्हाला दुःखाचीच मिळणार. म्हणून बरेच लोक जीवन जगताना असं म्हणतात का आता आम्ही काय करायचं? आम्ही रात्रंदिवस देवाचं भजन करतोय, चिंतन करतोय, नामचिंतन करतोय, सगळं काही करतोय, पण दुःख हे आमच्याच वाट्याला का? पण महाराजांनी म्हटले आता तुम्ही काही करा, आपण भगवंताचं चांगलं कार्य करा, भगवंताचं वाईट कार्य करा, त्याची रोज देवपूजा करा, कीर्तन करा, भजन करा, मग आपल्या वाट्याला दुःख येतं. याला कारण का? आपलं मागचं काहीतरी कर्म असेल, म्हणून तर या ठिकाणी आपल्याला असे दुःख भोगावं लागते. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार भगवंत ज्याला त्याला शिक्षा देतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार माणसाला त्या ठिकाणी दुःख भोगावं लागते. आणि म्हणून आज लोकांची परिस्थिती अशी झाली का कर्मानुसार दुःख भोगायचे, परमेश्वराची भक्ती करायची, पण परमेश्वराची भक्ती करताना आम्ही ती करायची कशी, किंवा कुठल्या देवाची भक्ती करायची ती करताना कशी केली पाहिजे, कुठंतरी आपण ती भक्ती करताना चुकते. म्हणून महाराजांनी म्हटलंय आपलं जे काही मन आहे ना, ते मन माणसाने भगवंताच्या चरणाजवळ समर्पित केलं पाहिजे. तुकोबारे मनाला विनंती करतात नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. तुकोबारे मनाला म्हणतात म्हणा तू एकच कर, मला या संसाराच्या माया जाळामध्ये गुंतू देऊ नको. कारण आमच्या संत महात्म्यांना हा दुःखरूपी संसार करायचा नव्हता. कारण महाराजांनी म्हटले तुम्हाला वेड व्हायचे, तुम्ही संसार करता वेडे होऊ नका. तुम्हाला वेड व्हायचं, तुम्ही भगवंता करता वेडे व्हा. आणि तुम्ही संसार करता वेडे झालात ना, एखादा माणूस थोडा जरी वेडा झाला, त्याच्या डोक्यात फरक झाला ना, आजूबाजूचे लोक त्याला म्हणतात हा वेडा आहे, हा वेडा आहे, हा वेडा आहे. त्यालाही वाटतं मी खरंच वेडा आहे का? तो माणूस अजून वेडा होतो, पण त्याला लोक सुधरवत नाही. म्हणून महाराजांनी म्हटले
मग संसाराकरता जर वेडे झाले तर त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कीर्तनकार गावात आले होते. कीर्तन संपलं आणि त्या कीर्तनकाराची सोय एका वारकऱ्याच्या घरी करण्यात आली. आता ज्या रूम मध्ये त्या कीर्तनकाराची सोय केली होती त्या रूम मध्ये शेजारच्या कॉटवर एक तरुण मुलगा झोपलेला होता. महाराज गेले. महाराजांनी त्या रूम मध्ये प्रवेश केला आणि रूम मध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या झोपलेल्या मुलाने असा हात जोडून नमस्कार केला. ते कीर्तनकार म्हटले, अरे वारकऱ्याचा मुलगा किती चांगला आहे का महाराज आल्याची चाहूल लागली आणि त्यानं झोपेतही लगेच नमस्कार केला. किती वारकऱ्याचा मुलगा चांगला आहे, किती त्याला देवाचं वेड असेल. महाराज झोपले पण दुसऱ्याच्या घरी माणसाला लवकर झोप लागत नाही. तसं महाराज अधून मधून रात्री उठून बघायचे तर हा मुलगा सारखा रात्रभर देवाला नमस्कार करायचा. महाराज मनातल्या मनात म्हणतात, किती चांगला मुलगा आहे, किती चांगला मुलगा आहे, किती त्याला देवाचं वेड आहे. झोपेतोय तो सारखा देवाला नमस्कार करतोय. सकाळी महाराज उठले, स्नान संध्या झाली, चहा पाणी वगैरे झाला आणि महाराज निघाले. निघाल्यानंतर महाराज म्हटले, वारकरी दादा तुमच्या घरी राहून मला फार आनंद वाटला. म्हणे का? अहो वारकऱ्याचा मुलगा वारकरीच निघाला, किती तुमच्या मुलाला देवाचं वेड आहे. तो वारकरी म्हटला, महाराज तुमचा काहीतरी गैरसमज झाला. म्हणे का? माझ्या मुलाला कधी मंदिर माहित नाही, गावातल्या मंदिरात कुठला देव आहे तेही त्याला माहित नाही, कीर्तन कशाला म्हणतात, भजन कशाला म्हणतात हे त्याला माहित नाही. मी वारकरी आहे पण माझ्या मुलाला मात्र काहीच माहित नाही आणि तुम्ही सांगता तुमच्या मुलाला किती देवाचं वेड आहे. ते महाराज म्हटले, दादा अहो टिंगल करू नका, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुमच्या मुलाला किती देवाचं वेड आहे का तुमचा मुलगा रात्रभर सारखा देवाला नमस्कार करतोय. म्हटलं महाराज तुम्हाला सांगणार नव्हतो पण मी आता तुम्हाला खरं सांगतो, माझा मुलगा रात्रभर जे काही हात जोडून नमस्कारच्या देवाला करत नाही. म्हटले मग कोणाला? म्हटलं कसं आहे ना, माझा मुलगा गावच्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला 2 वेळा उभा राहिला आणि 2 वेळा पडला, तेव्हापासून तो फक्त असाच करतोय. म्हणजे तो थोडक्यात त्याच्यामध्ये वेडा झाला. म्हणून महाराजांनी म्हटले, तुम्हाला वेडा व्हायचंय, तुम्ही संसारा करता राजकारणा करता वेड होऊ नका. वेडा व्हायचंय कशा करता? वेडा झालो 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 महाराज म्हणतात, वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावी गेलो. संत महात्मे वेडे झाले पण कुण्या करता? तर संत महात्मे ज्या वेड्यांच्या गावाचं नाव सांगतात ना, त्या संत महात्म्यांचं वेड्यांचं गाव म्हणजे थोडक्यात पंढरपूर. का? तर संत महात्मे म्हणतात आम्ही भगवंता करता वेडे झालो, वेड व्हायचे भगवंता करता वेड व्हा. म्हणून महाराजांनी म्हटले का संत महात्मे जरी वेडे झाले, तुकोबाऱ्या देवा करता किती वेडे झाले होते हो. तुकोबारे काय करायचे? विठ्ठलाची मूर्ती आपल्या डोक्यावर घ्यायचे, वेडे झाले होते भगवंता करता. आणि लोकांच्या घरी जायचे, म्हणायचे बाबांनो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर सोनी. बाबांनो तुमच्या घरी देव आयता आलाय, लोकांना देव घ्या. देवतले लोक म्हणायचे, महाराज देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे, आम्हाला देव नको. तुकोबारे म्हणायचे बाबांनो पैसे देऊ नका, फुकट घ्या. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. पैसे देऊ नका, फुकट घ्या. पण तरी लोक म्हणायचे देव न लगे, देव न लगे. कारण देहूतल्या लोकांना देवापेक्षा संसाराचं जास्त आकर्षण होतं. आणि संत महात्मे वेडे झाले होते ते देवा करता. देवाविना काही आता बोलणेच नाही. मुक्ताबाई झाली वेडी, मुक्ताबाई झाली वेडी, मुक्ताबाई झाली
मुक्ताबाई झाली वेडी पदर प्रपंचाचा फाडी पदर प्रपंचाचा फाडी. म्हणून महाराजांनी म्हटलंय संत महात्मे वेडे झाले ते भगवंता करता. आपल्याला वेड व्हायचे, संसारा करता वेड होऊ नका. तुम्ही वेडे झालात तर आजूबाजूचे लोक तुमच्याकडे लक्ष देणार नाही. पण संत महात्मे भगवंता करता वेडे झाले ना तर लोकांनी त्यांना उचलून डोक्यावर घेतलं. आजही माझे ज्ञानोबारे, तुकोबारे, नामदेवराय यांच्यासारखे संत मंडळी जाऊन कितीतरी शतका उलटून गेली, पण आजही तुमच्या आमच्या जिभेवर एकच नाव आहे, ज्ञानोबा तुकाराम. याला कारण का? त्यांनी फक्त केलं ते अखंड रात्रंदिवस देवाचं नामचिंतन. म्हणून तुम्हालाही प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे का प्रत्येकानं मनापासून देवाचं चिंतन केलं पाहिजे. मग देवाचं चिंतन करण्याचा आग्रह संत महात्मे तुम्हाला आम्हाला का करतात? कारण महाराजांनी म्हटले जोपर्यंत आपलं देवाचं भजन पूजन चालू आहे ना तोपर्यंत यम आपल्या जवळ येत सुद्धा नाही. देवाच्या नावात किती ताकद आहे तुम्हाला सुंदर उदाहरण सांगते. एक दिवस यमाने आपल्या दूतांना सांगितलं, दूतांनो आत्ताच्या आत्ता मृत्यू लोकांमध्ये जा आणि अमुक गावातल्या 4 लोकांना आत्ताच्या आत्ता स्वर्गामध्ये घेऊन या. यम सांगत असे दूता मी जावे मृत्यू लोकात जाणे, या 4 लोकांना घेऊन या. 4 लोकांची यादी दिली. यमाचे दूत त्या गावामध्ये आले. विचारलं संपतराव घर कुठे त्यांचं? म्हटले ते कालच पंढरपूरला गेले. गणपतराव तेही त्यांच्या बरोबर गेले. म्हणे श्यामराव तेही गेले. रामराव तेही गेले. यमाच्या दूतांनी विचार केला की अरे ज्यांची ज्यांची नावं यादीमध्ये आहे ते सगळे जर पंढरपूरला गेलेत नक्की त्यांना समजलं की आपल्याला यम घेण्याकरता येणार आहे. मग ते पंढरपूरला पळालेत ना, मग आपणही त्यांच्या पाठीमागे जायचं. त्या ठिकाणी यमाचे दूत पंढरपूरला गेले आणि या चौघांचा शोध सगळ्या पंढरपुरात घेऊ लागले. सगळ्या पंढरपुरात शोध घेता घेता त्यांना असं दिसलं का या एका दिंडीमध्ये हे 4 जण त्या ठिकाणी सहभागी झाले होते. हे 4 जण त्या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. त्या यमाच्या दूतांनी पाहिलं आणि तेवढ्यात त्या 4घांचं लक्ष गेले यमाच्या दूतांकडे. ते 4 जण म्हटले अरे आपण आपलं मरण चुकवण्याकरता आपल्या गावातून पंढरपूरला आलो आणि यमाचे दूत तर आपल्याला घेण्याकरता पंढरपूरला आलेत, आता काय करायचं? म्हटले काहीतरी करावं लागेल. आणि ते 4 जण ज्या दिंडीमध्ये सहभागी झाले होते ना त्या दिंडीचे अध्यक्ष पालक होते संत नामदेव महाराज. ते 4 जण पळत गेले. सांगितलं महाराज आम्हाला वाचवा. म्हणे काय झालं? महाराज आम्ही आमचं मरण चुकवण्याकरता आमच्या गावातून पंढरपूरला आलो आणि यमाचे दूत तर आम्हाला घेण्याकरता पंढरपूरला आलेत, आता काय करू महाराज? काही करा पण आम्हाला वाचवा. नामदेव महाराज म्हटले मी तुम्हाला वाचवतो पण तुमच्या गळ्यामध्ये माळा आहेत का? माळा म्हटले नाही. मग मरा म्हटले. महाराज अहो मरण जर चुकला असेल एक काय 2-2 माळा घालतो पण आम्हाला वाचवा. म्हटले जा माळा घाला. 4 जण पळत गेले. यमाच्या दूतांना दिसेल अशा मोठ्या मोठ्या मण्यांच्या 2-2 माळा 4घांनी गळ्यामध्ये घातल्या. कपाळाला गंधर्वाला, डोक्यावर टोपी बिपी सगळं काही वारकऱ्याचा पोशाख धारण केला. पण यमाचे दूत मात्र त्या ठिकाणी माना उंच करून यांना बघायला लागले. आता असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी ते 4 जण म्हटले नामदेव महाराज तुमच्या सांगण्यावरून आम्ही गळ्यामध्ये माळा घातल्यात, कपाळाला गंध लावलाय, पण यमाचे दूत काय जायला तयार नाही महाराज, आता आम्ही काय करू? नामदेव महाराज म्हटले एकच करा, गळ्यामध्ये माळा आहेत, कपाळावर गंध आहे, हातामध्ये जी भगवी पताका आहे ना ती फक्त पताकावरती करा. आणि भगवी पताकावरती केल्याबरोबर यमाच्या दूतांची अवस्था काय झाली? दिंड्या पताकांचे भार तेने पळती यम किंकर. भगव्या पताका पाहिल्याबरोबर यमाचे दूत जे पळत सुटले ना डायरेक्ट यमलोकात गेले. आणि यमलोकात गेल्यानंतर त्या ठिकाणी यमराजाला सांगू लागले, दूत सांगत असे यमा दिंडी पुढे चाले नामा गवितो आम्हा विष्णुदास म्हणूया. यमाचे दूत म्हटले, यमराजे तुम्ही ज्या 4 लोकांची नावं यादीत सांगितली होती ना ते 4च्या 4 जण पंढरपूरला गेले, मग तुम्ही जायचं. गेलो होतो यमराजे, पण ते 4 जण पंढरपूरला गेलेत ना, त्यांनी गळ्यामध्ये माळा घातल्यात, कपाळाला गंध लावलाय. बरं ते ज्या दिंडीमध्ये सहभागी झालेत ना त्या दिंडीचा अध्यक्ष इतका डेंजर आहे का तो अध्यक्ष आम्हाला दिंडीमध्ये प्रवेश करू देत नाही.
दूत सांगत से यमा दिंडी पुढे चाले नामा आणि तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या भगवंताचा दास म्हणून तो आम्हाला दिंडीमध्ये प्रवेश करू देत नाही, त्याच्यामुळे आम्ही आपले आपले पळून आलो. हे महाराज म्हटले तुम्हाला काही जमलं नाही, आता मी स्वतः जातो आणि चौघा जणांना संध्याकाळपर्यंत पंढरपुरातून डायरेक्ट स्वर्ग लोकात गेलो. म्हटले ठीक आहे. स्वतः यमराजे त्या ठिकाणी स्वर्ग लोकातून निघाले, पंढरपुरात आले, 4 जणांचा शोध घेतला. ते 4 जणांना त्या ठिकाणी पाहिलं आणि तेवढ्यात त्या 4 लक्ष गेलं यमाकडे. पाहिलं अरे मगाशी यमाचे दूत आले होते, आता स्वतः यमराजे घेण्याकरता आलेत. परत पळत गेले, महाराज आम्हाला वाचवा. म्हणे आता काय झालं? अहो तुमच्या सांगण्यावरून आम्ही गळ्यामध्ये माळा घातल्यात, कपाळाला गंध लावलाय, हातामध्ये भगवी पताका घेतली, यमाचे दूत पळून गेले, आता स्वतः यमराजा घेण्याकरता आलाय, आता आम्ही काय करायचं? आम्हाला वाचवा. नामदेव महाराज म्हटले एकच करा, तुमच्या गळ्यामध्ये माळा आहेत, कपाळाला गंध आहे, हातामध्ये भगव्या पताका आहे, इथं जमलेल्या सगळ्या लोकांनी जरा दोन्ही हात वरती करा, सगळ्यांनी देवाच्या नावाचा जयघोष करा. बोला पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की, पवन पुत्र हनुमान की. एवढ्या लोकांचा आवाज ऐकल्याबरोबर यमराजाची अवस्था काय झाली? दड 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 दुड 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 लोकांनी देवाच्या नावाचा जयघोष केल्याबरोबर यमाची अवस्था काय झाली? दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. देवाचं नाव ऐकल्याबरोबर यमराजा जो पळत सुटला ना, डायरेक्ट स्वर्ग लोकात गेला. दूतांना सांगितलं बाबांनो मी तुम्हाला सांगतो. यम सांगत से दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, आणि जेथे चाले हरी कथा सदा घोषणा माझा. काय सांगितलं? ज्या ठिकाणी देवाचं भजन पूजन कीर्तन चालू आहे त्या गावात परत जायचं नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. यमने सांगितलं नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. ज्या ठिकाणी देवाचं भजन पूजन कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी जायचं नाही. आणि जर गेलात ना तर तुमची अवस्था काय होईल? सुदर्शन यावा, भगवंताचं सुदर्शन चक्र तुमच्या भोवती गिरटा घातल्याशिवाय राहणार नाही. सुदर्शन यावा गिरटी फिरे भवती, ही ताकद आहे परमेश्वराच्या नामचिंतनाची. म्हणून महाराजांनी म्हटलंय का तुम्ही मनापासून एकच करा, भगवंताची भक्ती करा. जोपर्यंत आपलं देवाचं भजन पूजन नामचिंतन चालू आहे तोपर्यंत यमराजा आपल्या जवळ येऊ शकत नाही. तुम्हाला तुमचं आयुष्य जर वाढवायचं असेल तर एकच उपाय परमेश्वराचं नामचिंतन. कारण महाराजांनी म्हटलंय आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे चालेना, भगवंतासमोर कधी कोणाचं काही चालत नाही. मग जे लोक मनापासून परमेश्वराची भक्ती करतात ना त्यांच्या कर्मानुसार भगवंत त्यांना ही शिक्षा देत असतो.
कारण तुम्हाला सांगते, ज्या हरिश्चंद्र राजाने मनापासून त्या परमेश्वराची भक्ती केली, त्या शिवशंकराची भक्ती केली, त्या भगवंताची भक्ती केली, त्या देवानं हरिश्चंद्र राजाचे किती हाल केले हे तुकोबा या अभंगाच्या दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी. ज्या हरिचंद्र राजानं मनापासून त्या परमेश्वराची भक्ती केली, भगवान महादेवांची मनापासून पूजा केली, पण त्या देवाने हरिचंद्र राजाचे किती हाल केले का हरिचंद्र राजाला एक रात्रीच्या टायमाला झोपेमध्ये स्वप्न पडलं का मी माझं जेवढं काही राज्य आहे ना ते सगळं राज्य मी विश्वामित्राला दान केलं, असं फक्त त्याला स्वप्न पडलं. मग ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याकरता हरिश्चंद्र राजा सकाळी सकाळी उठला, विश्वामित्राकडे गेला आणि सांगितलं, विश्वामित्रा मला रात्री असं असं स्वप्न पडले, म्हणून आज मी माझं संपूर्ण राज्य तुझ्या झोळीमध्ये टाकतोय, तुला मी सगळं राज्य दान करतोय. आणि खरंच आपलं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याकरता हरिश्चंद्र राजाने आपलं संपूर्ण राज्य विश्वामित्राला दान केलं. विश्वामित्र राजा त्या प्रजेचा राजा झाला. हरिश्चंद्र राजा जो काही होता ना त्या हरिश्चंद्र राजाला विश्वामित्राने आपल्या स्वतःचा सेवक त्या ठिकाणी करून घेतलं. नवे एवढा मोठा राजा, पण त्यानं त्याचं राज्य विश्वामित्राला दान केल्यानंतर त्या विश्वामित्र राजाने हरिश्चंद्र राजाने त्याची बायको तारामती राणी यांना दोघांना त्याच्या घरी पाणी आणण्याचं काम दिलं. हरिश्चंद्र राजाला स्मशानामध्ये प्रेते राखण्याचं काम दिलं आणि स्वतःचा मुलगा देखील राजाच्या परवानगीशिवाय स्मशानात जाळू दिला नाही. इतके देवाने त्याचे हाल केले का तर आज एवढे मोठे राजे महाराजे का ज्यांनी मनापासून त्या परमेश्वराची भक्ती केली त्यांनाही दुःख सहन करावं लागलं, त्यांनाही त्रास सहन करावा लागला. म्हणून जीवन जगत असताना आपण केलेलं कर्म, आपल्या वाट्याला आलेलं दुःख हे आपल्या कर्मानुसार यावं लागतं. म्हणून ज्याचं त्याचं दुःख हे ज्याला त्याला भोगावं लागतं. आणि म्हणून महाराजांनी म्हटलंय कधी कधी प्रसंग असा येतो का हे मृत्यू लोक आहे आणि या काळामध्ये कोण कधी जाईल याची गॅरंटी नाही. कारण महाराजांनी म्हटलंय एखादं बाळ जरी जन्म आलं ना, जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. महाराजांनी म्हटलंय त्या काळाचा भरोसा नाही. बाळाचा जन्म झाला
तो काळ त्याची देखील वाट पाहत असतो. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. त्या छोट्याशा बालकालाही कधी कधी तो काळ घेऊन जातो, कधी कधी मातेच्या उदरातूनच त्याला घेऊन जातो. म्हणून काळाचा निश्चित नियम नाही आणि म्हणून हा मृत्यूलोक आहे, कोण कधी जाईल याची गॅरंटी नाही. कधी कधी अशा घटना घडतात का एखाद्या आई बापाच्या समोर त्याचा एखादा तरुण तडफदार मुलगा जातो, त्याच्यासारखं दुःख या जगामध्ये कुठलं नाही. पण एकनाथ महाराजांनी म्हटलंय हा काळाचा नियम आहे. आणि जरी एखाद्या बापाच्या अगोदर जर मुलगा गेला, त्या बापाची अवस्था कशी होते. पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखो पिता मरे, काळे काळे बघे सरे, कोणी नवरे पिता देखता पुत्र मरे. कधी कधी असं होतं बापाच्या देखत त्याचा मुलगा जातो आणि मग आपला मुलगा मेलेला पाहून बापही झुरून झुरून मरतो. पुत्र देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे कुणी नवरे क्रियसी. एकनाथ महाराजांना काही साधकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही असं म्हटले काळे काळे अवघे सरे, मग फक्त काय गोरे गोरे उरे. काळे काळे अवघे सरे म्हणजे रंगानं काळे नाही, तर काळाच्या ओघाने कालांतराने सगळेच जण मरणार आहे. जगण्याकरता कोणी या ठिकाणी आला नाही. आणि म्हणून महाराजांनी म्हटले मृत्यू लोकाचा तो नियम आहे. या लोकातून तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला जावं लागणार आहे. कारण महाराजांनी म्हटले येथे उरो नाही आले अवतार येरते पामर जीव. किती महाराजांनी म्हटले कितीतरी जीव आले, कितीतरी जीव गेले, अवतारी पुरुष आले, संत महात्मे आले. म्हटलंय या ठिकाणी जे जे आले प्रत्येकाला मरावं लागणार आहे. 9 भी मर गई, 10 भी मर गई, मर गई 688. 33 कोटी देवता मर गई, पडे काल पासी. देवही आले, 33 कोटी देव आले, त्यांनाही जावं लागलं. महाराजांनी म्हटले तुमचं आमचं काय. आणि म्हणून या काळामध्ये जो जो जन्माला आला ना प्रत्येकाला या काळाचा मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागतो. पण माणूस किती म्हातारा झाला माणसाला असं वाटतं मी कधीच मरू नये. आणि बरीच लोक असं म्हणतात आता मेल्याशिवाय गत्यंतर नाही, आता मला मरायलाच पाहिजे. काही काही लोक कर्जाला कंटाळून त्या ठिकाणी आपला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. पण आज या ठिकाणी तुम्ही सगळे शेतकरी लोक आहात, आजूबाजूच्या परिसरातली जी माणसं आहात, तुम्हाला प्रत्येकाला कळकळीची विनंती असेल का आजही बरीच लोक फाशी घेऊन मरण्याचा प्रयत्न करतात. कोणी विहिरीत उडी मारतं, महिला मंडळ देखील कोणी त्या ठिकाणी संसाराचा घरामध्ये जरा काही भांडण वगैरे झालं कोण त्या ठिकाणी जीव देतो, कोण अंगावर रॉकेल होतं, कोण औषध पिऊन मरतं. पण तुम्हाला सगळ्यांना मी आज एक प्रामाणिकपणे सांगेल का तुम्हाला मरायचे घरातल्या लोकांकरता अजिबात मरू नका. एखादी आई जर घरातून निघून गेली, एखादा बाप जर घरातून निघून गेला, घरात त्यांची लहान लहान मुलं असतात,
त्या ठिकाणी तुम्ही जाता, पण तुमच्या मुलांची पाठीमागे काळजी करणार कोण आहे? एकदा का त्या बाळाची आई गेली का त्याला दुसऱ्याची आई आपल्या आईचं प्रेम त्याला देऊ शकत नाही. तुमच्या मुलांचे हाल होतात. म्हणून तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही जरी गेलात ना तरी संसारातले माणसं आपण गेल्यानंतर आपल्या करता 10 दिवस रडतील, 12 दिवस रडतील, 13 दिवस रडतील, फार फार महिनाभर रडतील. पण एकदा का महिना उलटला का त्यासाठी तुमची कोणाला आठवण सुद्धा येत नाही. म्हणून असे जे अनुचित प्रकार आपण करतो ना, संसारातल्या लोकांकरता अजिबात मरू नका. अजिबात फाशी घ्यायची नाही, जीवही द्यायचा नाही, रॉकेलही ओतायचं नाही, औषधे प्यायचं नाही, काहीच करायचं नाही. कर्जाला कंटाळून अजिबात मरायचं नाही. जे आहे ते भगवंताने दिले. महाराजांनी म्हटले, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कर्ज करायची गरजच काय? मी म्हणते भगवंताने जेवढे दिले त्याच्यात समाधान माना. कर्ज काढून बंगला बांधायचा काही गरज आहे का? कर्ज काढून जमीन घ्यायची काही गरज आहे का? तिच्यामध्ये पिकलं तर ठीक, नाही तर घ्यायची फाशी. असं अजिबात करायचं नाही. जेवढं भगवंताने दिले त्याच्यामध्ये समाधान माना. पण आपली हाव किती आहे? 2 मजली बांधला, 4 मजली कधी होईल? 2 व्हीलर घेतली, 4 व्हीलर कधी येईल? आणि मग अशी आपण आशा जर केली ना, महाराजांनी म्हटले, आशेने बांधले तुका म्हणे वाया गेले. जास्त आशा जर या संसारात ठेवली ना तर महाराज म्हणतात तुम्हाला खरंच तुमचा एक दिवस जीव गमवावा लागतो. जास्त आशा बाळगू नका. जेवढं दिले त्याच्यामध्ये समाधान मानण्याचा प्रयत्न करा. आणि मग एका माणसाने असाच विचार केला की अरे संसारामध्ये राहिलो, किती पैसा कमवला, हातात काय पैसा राहत नाही, त्यापेक्षा म्हटला जातो एखाद्या ठिकाणी जीवच देतो. मग त्याने ठरवलं. पण जे लोक मरण्याकरता प्रयत्न करतात ना, असं म्हणतात देव तारी त्याला कोण मारी. ज्या लोकांना मरायची इच्छा आहे ना त्या माणसाला भगवंत कधीच मरू देत नाही. आणि ज्याला जगायची इच्छा आहे ना त्याला परमेश्वर जगूही देत नाही. हा देवा घरचा न्याय आहे. तो मनुष्य कंटाळला, त्याने विचार केला, म्हटला कुठेतरी जाऊन जीव दिलेला बरा. बरं जीवही असा द्यायचा का? म्हटलं घरातल्या माणसाला माझं काही दिसता कामा नाही, असं ठरवलं. आणि एका फटक्या जीव गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं, म्हटलं अरे इथून जर आपण निघालो, नवीनच इकडे उड्डाणपुलाची भरपूर कामं चालू आहेत, इथून जर निघालो नाशिकच्या आसपास एखाद्या उड्डाणपुलावर गेलो आणि उड्डाणपुलावरून खाली उडी मारली का म्हटला माणसाचा जीव जाणार. तो मनुष्य संसाराला फार कंटाळला, रागाच्या वरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने तो उड्डाणपुलावर गेला. उड्डाणपुलावरून खाली उडी मारणार तेवढ्यात त्या ब्रिजच्या खालून एक भाजीवाला आपली मोठी भाजीची पाटी घेऊन चालला होता. तेवढ्यात त्यानं वरून उडी मारली, हा पाटीत पडला आणि बिचारा भाजीवालाच मेला. ज्याला जगायची इच्छा त्याला जगू दिलं, ज्याला मरायचं होतं त्याला मरू दिलं नाही. देवतारी त्याला कोण मारी. म्हणून हा सगळा काही भगवंताच्या हातात आहे, सगळं काही देवाच्या हातामध्ये आहे. त्या ठिकाणी आपलं काही नाही. आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना. हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी. ज्या पांडवांनी मनापासून परमेश्वराची भक्ती केली त्या पांडवांची देखील देवानं किती हाल केले. अभंगाचे देव सांगतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवही पांडवांच्या बरोबर वनवासामध्ये राहायचा. याच्यातून तुम्हाला मला प्रत्येकाला एकच शिकायचं आहे, जीवन जगताना आपल्यावर किती संकट येऊ द्या. माणसाची कंडिशन अशी आहे, जीवन जगताना आपल्या घरामध्ये काही संकट आलं, घरातला एखादा करता धरता मनुष्य जर गेला, बरेच लोक असं म्हणतात त्या देवानं आमचं वाईट केलं, आजपासून त्या देवाची पूजा करायची नाही. देवाच्या मूर्तीची त्या ठिकाणी फोटोची फोडाफोड करतात. पण तुम्ही भगवंताच्या मूर्तीची फेकाफेक केली, फोटो जर फोडले तर तुमचं अजून वाईट होतं पण चांगलं होत नाही. म्हणून महाराजांनी म्हटले तुमच्यावर कितीही संकट येऊ द्या पण तुम्ही देवाचं चिंतन करणं मात्र विसरायचं नाही. त्या देवाला तुम्ही आठवत राहायचं, कारण भगवंत कधीच कोणाचं वाईट करत नाही. कारण देवाने सांगितलं या जगात जेवढी माणसं आहेत ना, ममे वंश जीवलोके जीवभूता सनातन हा मना षष्टानी इंद्रियाणी प्रकृतीम स्थानिम करशती. सगळे काही भगवान परमात्म्याचे अंश आहेत. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. आणि जरी तुमचं आमचं वाईट भगवंताने केलं किंवा तुमचं माझं भगवंताने चांगलं जरी केलं ना, जीवन जगत असताना महाराजांनी म्हटलंय फक्त एका जागी उभं राहायचं, आपल्या समोर काय घडतंय ते फक्त डोळ्याने पाहायचं. अभंगाचे शेवट
कधी होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला एक सहज उदाहरण म्हणून सांगते. एका 5-6 वर्षाच्या मुलाची आई वारली. आई वारल्यानंतर त्याच्या बापानं त्या मुलाकरता दुसरी आई घरामध्ये आणली. एक 3-4 महिन्यानंतर त्या बापाने आपल्या मुलाला प्रश्न विचारला, बाळा तुझी पहिली आई आणि तुझी दुसरी आई यांच्यात तुला फरक काय वाटला? त्या छोट्या बाळानं उत्तर दिलं की बाबा माझी पहिली जन्म देणारी जी आई होती ना ती अतिशय खोटारडी होती, नेहमी ती खोटं बोलायची. पण माझी दुसरी आई मात्र खरी आहे. बापानं तोंडात बोट घातलं का आपला मुलगा आपल्या आईविषयी असा बोलू कसा शकतो? बापाने सांगितलं बाळा तुला काय म्हणायचं जरा नीट सांग. त्या छोट्याशा बाळानं उत्तर दिलं की बाबा मी असं म्हटलो का माझी जन्म देणारी आई खोटारडी होती, ती नेहमी खोटं बोलायची. मी असं म्हटलो याला कारण का ती आई मला सांगायची बाळा शाळेतून यायला उशीर जर झाला तर तुला जेवायला देणार नाही असं मला म्हणायची. पण बाबा मी शाळेतून जर उशिरापर्यंत जर घरी आलो नाही ना तर ती आई सगळ्या गावामध्ये गल्ल्या फिरायची, मला शोधून काढायची, माझ्या हाताला धरायची आणि घरी आणून तिच्या हातानं जेवण भरवायची. ती मला काय म्हणायची तुला जेवायला देणार नाही, पण तिच्या हातानं जबरदस्तीनं मला जेवण भरवायची. म्हणून तिला मी खोटारडी म्हटलो. पण माझी दुसरी आई खरी आहे याला कारण का ती आई सांगते बाळा यायला जर उशिरा झाला तर तुला जेवायला देणार नाही. आणि खरंच बाबा मी शाळेतून उशिरा जर घरी आलो ना तर ती आई मला दिवसभर उपाशी ठेवते. म्हणून आपली आई ती आई आणि दुसऱ्याची आई ती आई. आपल्या आईचं प्रेम आपल्या आईची माया शेजारच्या आई आपल्याला देणार नाही. एकदा का आपण गेलो आपल्या मुलांना त्या पाठीमागे कोणी सांभाळत नाही, आई बापाचं प्रेम त्यांना मिळत नाही. म्हणून ज्या आई बापानं तुमच्या आमच्या करता रात्रंदिवस एक केले कष्ट केले त्या आई बापाला मात्र कधी विसरू नका ज्यांनी तुम्हाला आम्हाला जन्म दिला, लहानाचा मोठा केला. ज्या आई बापाने लहानपणी आपल्या डोळ्यामध्ये कधी पाणी येऊ दिलं नाही. मुलं लहान होते, एखाद्या मुलाने हट्ट केला बाबा मला ते पाहिजे, आई मला ते पाहिजे. आई बाप म्हणतात बाळा आपण गरीब आहोत, ती वस्तू घेण्याकरता तेवढे पैसे आपल्या जवळ नाही, आपण गरीब आहोत. मुलगा रडतो, आई बाप म्हणतात बाळा कर्ज काढून देतो, उसनी घेऊन देतो, पण तू रडू नको. ज्या आई बापाने आपल्या डोळ्यामध्ये कधी पाणी येऊ दिलं नाही त्या आई बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन मात्र आपण कधी करू नका. आपण लहान होतो, आपण आजारी पडलात, आई बाप रात्रभर आपल्या उशाशी बसले, आपण निवांत रात्रभर त्यांच्या मांडीवर झोपलात. पण ज्या आई बापाने आपण आजारी असताना आपल्याकरता रात्र रात्र जागल्या ना आज त्याच आई बापाला गरज आहे तुमच्या आधाराची. आज त्या ठिकाणी मुलं आई बापाच्या समोरून जात आहेत पण आई बापाची चौकशी करायला मुलांना वेळ नाही. आणि म्हणून आज आई बाप आपल्या आजारी पडतात याला कारण का आमची मुलं असून आमच्याशी आज बोलत नाही याचं आई बापाला फार मोठं दुःख होतंय आणि त्याच्यामुळे आपले आई बाप आजारी पडतात. आई बापाची मरते समय शेवटची एकच इच्छा का आमच्या मुलांनी आमच्या डोळ्यासमोर असावं, मरते समय प्रत्येक मुलाला डोळे भरून बघावं आणि त्यांच्या हातचं पाणी आम्ही प्यावं. पण काही मुले इतकी निर्दयी असतात, आई बापाच्या अंतकाळी त्यांना एखाद्या पडक्या घरात एखाद्या छपरात ठेवतात. आई बाप अन्न पाणी पाणी करत करत मरतात, मुलं पाणी सुद्धा पाजायला राहत नाही. आई म्हणते बाळा अरे मरते समय पाणी नाही पाजलस, जन्म देऊन फायदा झाला नाही. त्या आई बाप रडतात आणि काय म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले कमी बाळा, तुने नाही पाणी पाजले, मेल्यावारी रडत कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको देखावा दाखवू जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहून डोळे झाकिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, माझ्या खुशीतला असून तू बाळा, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, तुझे जीवनाभर पुरविले लाड, राहुनी अर्ध्या पोटी सांज सकाळ, राहुनी अर्ध्या पोटी सांज सकाळ, मी तुला पाहून डोळे झाकिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले,
तुने नाही पाणी पाजले जिवंत पाणी पुसले नाही आता कशाला म्हणतोस आई आता कशाला म्हणतोस आई आणली नाही कधी खाण्या मिठाई डॉक्टर गोळी अन कसली दवाई डॉक्टर गोळी अन कसली दवाई मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुने नाही पाणी पाजले तुने नाही पाणी पाजले तुने नाही पाणी पाजले ज्या आई बापानं रात्रंदिवस तुमच्या आमच्या करता कष्ट केले त्या आई बापाला मात्र या ठिकाणी विसरू नका आई बाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी रखमाबाई गंगाराम चौधरी या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण परिवाराने जो काही कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांच्या पश्चात त्यांची 4 मुलं पुंडलिक गंगाधर चौधरी आणि हा जो त्यांचा मुलगा आहे आमचे बाबा असतील आता मागेच एक ते मला दात्याण्याला भेटले होते सप्त्याला आले तेव्हा आणि त्यांनी मला सांगितलं की ताई जवळजवळ 7 ते 8 महिन्यापूर्वीच ही कीर्तनाची तारीख त्यांनी मला दिली होती पण कीर्तन संपल्यानंतर त्यांनी मला अवश्य सांगितलं की ताई माझं नाव पुंडलिक आहे आणि मी माझ्या आईवडिलांच्या अगदी पुंडलिकाप्रमाणे सेवा केली खरंच एक आनंद वाटला का एखाद्या मुलाने आपल्या आईवडिलांची सेवा करावी आणि आईवडिलांनी देखील त्याचं नाव पुंडलिक ठेवलं त्यांचं नाव पुंडलिक ठेवलं म्हणजे त्यांचे आईबाप किती चांगले असतील की त्यांच्या पोटी हा पुंडलिक जन्माला आला आणि त्यांची जी बाकीची जी मुलं आहेत गणपत भाऊ चौधरी राजाराम भाऊ चौधरी खंडेराव भाऊ चौधरी असा हा त्यांचा सगळा परिवार त्यांची सगळीच मुलं चांगली आहेत सगळ्याच मुलांनी त्यांच्या आईवडिलांची खूप मनापासून त्या ठिकाणी सेवा केली त्यांच्या मातेने देखील अतिशय कष्टाचं मोलाचं जीवन जगलं चांगले खायचे प्यायचे दिवस आले भगवंत त्यांना घेऊन गेला त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 मुली सौभाग्यवती सुमनताई पोपटराव गवळी आणि सौभाग्यवती कमलताई अर्जुनराव उशीर त्यांच्या नातू असतील नाती असतील पण तो असा खूप मोठा परिवार आणि या खूप मोठ्या परिवारातून एक आई आज आपल्यातून निघून गेली आहे तिला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरता आणि तिच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलं